नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण सोयाबीनची टोकन केलेली आहे. बघू शकता सपाट जमिनीवर आपण 1.5 फुटाचे या ठिकाणी अंतर घेऊन 6.5 इंचवर 3 बिया अशी सेटिंग या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी आपण आता तणनाशक फवारत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी बारीक तण हे उगवलेलं आहे. आणि अशा तणाला आपल्याला उगवणपूर्व तणनाशक मारून उपयोग होणार नाही. त्यामुळे आपण याच्यामध्ये ग्लायफोसेट या ठिकाणी राऊंडअप आपलं हे आपण या ठिकाणी 50 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी घेत आहोत. याची शिफारस नसली तरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार आपण ते याच्यामध्ये मिक्स करत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, उगवणपूर्व तणनाशकामध्ये आपण स्ट्रॉंग आर्मचा वापर करत आहोत आणि याच्यामध्ये आपण 50 ml ग्लायफोसेट हे मिक्स करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, राऊंडअप मिक्स केल्यानंतर आपल्याला हे जे उगवलेले तण आहे त्याचा बंदोबस्त आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे करण्यात यशस्वी ठरत असतो. आणि त्याचबरोबर स्ट्रॉंग आर्ममुळे पुढील 30 दिवस आपल्याला या ठिकाणी चांगलं नियंत्रण हे तणावर मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपली फवारणी चालू आहे आणि लवकरच आपण उगवण झाल्यानंतर याचा व्हिडिओ देखील देणार आहोत. नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, शिफारस जरी नसली तरी आपण उगवलेल्या तणासाठी या ठिकाणी याच्यामध्ये राऊंडअपचा वापर करत आहोत. आता याचा रिझल्ट आपल्याला कशाप्रकारे येतो ते देखील आपण पुढे सांगणारच आहोत. आणि या ठिकाणी आपण फुले किंवा या सपाट जमिनीवर टोकन केल्यानंतर आपण 20 ते 25 दिवसादरम्यान याला बेडवर घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, कशाप्रकारे आपलं नियोजन राहतं. मागील वर्षी आपण सपाट जमिनीवर टोकन करून या ठिकाणी 11.5 क्विंटलचं उत्पादन घेतलेलं होतं आणि यावर्षी थोडा बदल करून आपण 13 क्विंटलपर्यंत आपलं या ठिकाणी उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे नियोजन चालू आहे. नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.